जावे कैसा रीती कल्पती ती धरू नको. तुला सांगायला जायचं तू म्हणशील तुमच्या खुर्चीवर आम्ही कसं जा. खुर्ची देवाचीच बघ. देव काय करतात, भक्ताला आपल्या खुर्चीवर बसवतात आणि आपण भक्तापुढे हात जोडून उभे राहतात. बरं देव म्हणले, जटायू म्हणला तुझ्या खुर्चीवर बसाय कसं जाऊ. देव मी जाय म्हणलं, तुला काय करायचं, मी जाय म्हणजे जाय, तुला कोणी अडविणार नाही. निर्भय म्हणा त्या खुर्चीवर बस, तुला कोणी उठविणार नाही. बोल आ योगयाग धर्म स्थिती धार्मिकते गती पावती. देखो कसे क्षया जाती पुनरावरती सर्वासी. योग याग जप तप करून काही लोकांना गती मिळते, खुर्ची मिळते. बस महाराज म्हणते खुर्ची महाराज काही दिवसाला या लक्षयाला जाते, खुर्ची रिकामं करावं लागतं. काही दिवसापुरती खुर्ची आहे, पण जर नाही हे तुला मी गती दिली की नाही, अशी गती अक्षय गती. त्या गती एकदा प्राप्त झाल्यावर तुला उठायची गरजच नाही. बोल माझी आदर्शनाचे पुणे कल्प गेल्या नवेक्षिण ते तू पावसी शाश्वत शाश्वत स्थान सत्यवचन हे माझे. माझं दर्शन तुला झालं, त्या दर्शनानं तुला अशी शीट मिळाली. बरं किती दिवसात त्या प्रथमीचा कल्प जरी झाला, कल्प काय साधा काय 24 सहस्र वेळा जाय ब्रह्मयाचा एक दिन होय. तैसे त्याचे दिनांतर कल्प म्हणल्यावर फार मोठा आहे. बरं कल्प जरी झाला तुला त्या खुर्चीवर कोणी तुम्ही ना अशी अक्षय तुला खुर्ची देतो. बोला जटायू ऐके सावधान तैसे बोलशी साधारण तैसे नव्हे माझे वचन त्वरित गमन तू करी. देव म्हणजे तुला वाटलं उदार, हा उदार बोलायचा देव नव नगदीच तुला जाय म्हणालो की जाय बस खुर्चीवर. काय काय माणसं उदार बोलतात, कराव काय देव उदार. माझं देव म्हणजे माझं खातं उदार नाही, नगदी सागर काय नगदी माता नगदी घ्यायला इमानदारी सेवा करावी. बघ खरी सेवा, जटायूनं खरी सेवा केली म्हणून नगदी मिळाला. बघ आईसे बोलता श्रीरामचंद्र वैकुंठवासी चतुर्भुज नर पितांबरधारी शंखचक्रधर आले सत्वर विमानाथ. दोघांचं बोलणं व्हायला तेवढ्यामध्ये महाराज चतुर्भुज विष्णूचे युवाईन घेऊन जटायूला निघाला आले. युवाईनाचा आवाज ऐकला, युवाईनाले बाप्पा आपल्याला बसायला जटायूला. बोल विमानास्थ चतुर्भुज नर शंखचक्र गदाधर साष्टांगी वंदिला श्रीरामचंद्र जोडोनी कर उभे ठेले. चतुर्भुज नर शंख चक्र गदा पद्म महाराज जसे विष्णू तसे विष्णूचे दुर्बर काही वनात नियाला आले. पुरात अडकले हो हे चक्र कसे आले, एखाद्यावर बसून बघा वाटत हे जरा सांगते. श्रीराम म्हणे त्या पुरुषाशी जटायू माझा पुण्यराशी त्याशी न्यावे वैकुंठाशी अक्षयवाशी स्थापावा. परमात्मा विष्णू दूताला म्हणजे बाबा जटायू माझा लाडका भक्त आहे, बसवायला विमानामध्ये वैकुंठाला नेऊन चांगल्या माझ्या खुर्चीवर बसवा. देवाची आज्ञा झाली, ऐकावं लागते. विष्णुदूत आले, उचललं जटायूला विमानामध्ये बसविलं, निघाले वैंगोर. विमान देखताची पाही जटायू लागला दिवे देही लागला श्रीरामाच्या पाही म्हणे मी काही वंदू आता. विमान पाहिलं जटायूनं, दिहे देह प्राप्त झाला. या देहाने विमानात बसायला बरं देहाचा विसर पडावा लागतो. दिवे देह जटायूला प्राप्त झाला. जटायू म्हणला काय द्यावे त्याशी भावे उत्तर देवा तुम्हाला काय द्यावा, काही नाही माझ्याजवळ, काय द्यावा तुम्हाला. काय बोलला बोल तुझे करिता स्तवन वेदशास्त्रा पडले मौन तेथे मी पक्षाती दिन गुणवर्णन काय वाणू. देवा काहीच नाही माझ्याजवळ, तुझं गुण वर्णन करून करून वेदशास्त्र पुराण थकली. सहस्रमुखाचा वर्णिता भागला. हजार तोंडाच्या भावाला जमलं नाही.
फाटल्या आणि दोन दोन झाल्या. त्याला जमलं नाही मग मी ते पाखरू आहे, पाखरू जातीचा पाखरू घेता. मग तुमचं वर्णन काय करू? देव म्हणजे भजन आता कधी बसू नको, लई केलं भजन. आणि भजन केल्यामुळं तर इवाई वाटलं लावले. आता त्याला भजन करतोस, आता उगा बसून खाय. जिंदगी भर कमान मरे बात बैठ कर खाय. मेल्यावर बसून खाय म्हणजे मेल्यावर. हा काही न बोलणे हेची स्तवन, काही न करणे हेची भजन, काही न होणे हे प्राप्ती पूर्ण, परिपूर्ण परिपूर्ण श्रीराम. देव म्हणजे भजन करा म्हणतात. काही न करणे, आता काय करायचे? केलास ना भजन. भजनाची पावती मिळाली, रिसर्च मिळाली, तर बँकेत भरपूर बॅलन्स आहे. जरा जरा मोडावं, गरम गरम खावं, आपलीच कमाई आपण काय. तसं तुझं पुण्य झालं म्हणजे देव. आता खुर्चीवर बसून राहाय, तिथं राहून आता ते गेल्यावर भजन करायची का? भजन जमा आहे ना, तो जमा. कृपादान केले संती कल्पांची शरीर, कल्पनेने झाला तुझा ठेव भक्तीचा सरणार नाही बाबा. आता गुणानं बस. हा त्रिवार करोनी प्रदक्षिणा, लागोनी श्रीरामाच्या चरणा, जटाई आरोडोनी विमाना, वैकुंठ भुवना निघाला. तीनदा 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 जटाई देवाच्या पाया पडाले, नमस्कार कराले. नमस्कार करीत करीत ते जटाई विमानामध्ये बसला आणि देवाला म्हणल्या आम्ही जातो आमच्या गाव. देवाला सांगितलं निघाली वैकुंठाला. निज तेजे विराजमान, तेजस्वी ते दिव्यमान, शने पावसी वैकुंठ भुवन, करत कल्याण जटायू. भगवान म्हणले जटायू दिव्य देह घेऊन तू वैकुंठाला जाशील, तुझं कल्याण हो. देवाचा आशीर्वाद झाला. श्रीरामे जटायू पुनीत, वैकुंठाधारी श्री रघुनाथ, आगाध कथा वैकुंठात होईल ख्यात तिन्ही लोकी. देवाची कृपा झाली. देवाच्या कृपेनं जटायू विमानामध्ये बसला. जटायू त्या ठिकाणी आता वैकुंठाला गेला. आता जटायू वैकुंठाला गेला. आता भगवान म्हणले हे पाखरू वैकुंठ गेल्यावर आमचे बाबा गेले दशरथ राजा वैकुंठाला. हे जाऊन त्याला सांगत सीता रावण दिली. जाता जाता जटायूला म्हणले जटायू तिथे गेल्यावर गुरुना बस बरं, बाबा भेटतील, त्याला काही सांगू नको, गुन्हार बस म्हणून धरून. हा तुझ भेटेल माझा पिता, माझी पुसेल वनवारता, तरी रावणे हरवून नेली सीता, हे सर्वता नको सांगू. देव जटायूला म्हणाले दशरथ पिता जिथे गेलाय ज्या खुर्चीवर बसलाय त्या खुर्चीजवळ तुला निघालो बसलाय. तिथं गेल्यावर आता खुर्चीला खुर्ची लावून बसल्यावर माणसं रंगामध्ये येतात. रंगात म्हटलं त्या पिढीला बाता रंगात तसं मला मजाच आहे हो. दशरथ राजा बसल्या खुर्चीवर, त्याच्या खुर्चीला खुर्ची लावून तुझी खुर्ची आहे. तिथं गेल्यावर रंगात आल्यावर सांगतील रामाला भेटतो, रामा सीता रावणाला जोडून दिली, राम सीतेसाठी रडालाय वनानं हिंडायला, असं गप्पा मारशील बरं. गप्पा मारू नको, सांगू नको. जटायूला सांग ना बाबा. हा श्रीरामे उधरिले जटायुषी, परमाल्हाद दशरथासी, परी सीता हरविली वनवासी, ऐकता त्याशी अति दुःख. आनंद होईल. रामानं जटायूचा उद्धार केला, रामानं जटायूला वैकुंठातून वाठा लावला, आनंद होईल. पण तुझं वार्ता सांगला रामानं सीता हरपिली तर बायको सुनबाई हरपिल्यावर सासऱ्याला बरं वाटलं, दुःख होईल बाबा दुःख. दुःखाची वार्ता दशरथाला सांगू नको. हा जन्मोन्या सूर्यवंशी, सीता हरविली वनवासी, लाज लाविली सूर्यवंशासी, अति आवेशी शोभेल. सांगस तर रामानं सीता हरपिली म्हणून. सूर्यवंशामध्ये राम जन्माला आला, काय वक्त काट जन्माला बायको हरपी पुढं, बायको हरपितात लई राग बाबा. त्याला सांगू नको. सांगल्याबरोबर रागी, राग आल्यावर स्वर्गात गेला खाली बर के मेलेले खाली, भांगरून मेलेले खाली आल्यावर मावायचे नाही.
वरी एवढे केले तर इथं मावणं झाले वरचे